नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील लाखो विद्यार्थ्यांना 5वी, 8वी किंवा 10वी नंतर शाळा बदलावी लागते. याच दरम्यान अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. हीच समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाने एक नवीन पर्याय आणलाय. शालेय शिक्षणामध्ये मोठा बदल घडवून आणण्याचा विचार सुरू असून 1ली पासून 12वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण एकाच शाळेत देता यावं असा पर्याय नीती आयोगानं आपल्या अहवालातनं सुचवलाय. सिलेंड्रिकल स्कूलिंग मॉडेलचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडलाय. यामुळे शाळा बदलण्याची गरज पडू नये, शिक्षणातील गळती रोखली जावी आणि विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. नीती आयोगानं मोठ्या प्रमाणावरती नवीन शाळा उभारण्याचा प्रस्ताव दिला नाहीये, तर एकमेकांच्या जवळ असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. भौगोलिक अंतर, विद्यार्थ्यांची संख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन अशा शाळांना समग्र शैक्षणिक संकुलामध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. प्राथमिक शाळांची संख्या मोठी आहे, मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती शाळांची संख्या झपाट्यानं कमी होते. परिणामी विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी दुसऱ्या गावात किंवा दूरच्या परिसरात जावं लागतं. मात्र नीती आयोगानं सुचवलेल्या पर्यायानुसार सिलेंड्रिकल स्कूलिंगमध्ये 1ली ते 12वी पर्यंतचे वर्ग एकाच शाळेत उपलब्ध असतील. विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावरती शाळा बदलण्याची गरज नसेल. यामुळे 1लीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी त्याच शाळेत 12वी पर्यंत त्याचं शिक्षण हे पूर्ण करू शकतो. या पर्यायामुळे 5वी किंवा 10वी नंतर शिक्षण सोडण्याचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल. ग्रामीण भागातील आणि मुलींच्या शिक्षणाला मोठा आधार मिळेल. तसेच मोठ्या शैक्षणिक संकुलामध्ये आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, क्रीडांगण, कला आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र सुविधा उभारणं अधिक सोपं होईल. एकाच संकुलामध्ये विविध विषयांचे शिक्षक उपलब्ध राहतील. ज्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक आहे अशी समस्याही कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावरती नवीन शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. गावामध्ये प्राथमिक शाळा असते, परंतु माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा अनेक किलोमीटर दूर असते. वाहतूक सुविधा देखील कमी असतात. आर्थिक अडचणीही निर्माण होतात आणि याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसतो. तर यावरती नीती आयोगानं एक चांगला पर्याय दिलेला आहे आणि सरकार त्याच्यावरती विचार करत आहे. तर मग आता सरकार यावरती काय आणि कसा निर्णय घेणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.